गोविंद जनार्दन पाटील, एक 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 मिनिट, ज्यांचं नाव घेत त्या उमेदवाराने उभं राहायचं. गोविंद जनार्दन पाटील येत आहे. सुनीता अशोक भोसले या कामती गटातनं लढत आहे. पेन्नूर जिल्हा परिषद गट दिनकर शिवाजीराव देशमुख अर्थात भैयासाहेब देशमुख. 28 कुरुल जिल्हा परिषद मधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल सिंग पवार शेट्टी या चिन्हावर लढत आहेत. पंचायत समितीचे जे उमेदवार आपले उभे आहेत, मोहोळ पंचायत समिती गण 47 नरखेड येथून सौ संगीता दिलीप मोटे या उभ्या आहेत. शिरपूर 48 मधून सौ कोमल महादेव आवारे. 49 मधून सावलेश्वर पंचायत समिती गण सौ वैशाली सतीश पाटील. 50 कामती पंचायत समिती गण येथून सौ मनीषा सिद्धराम ममाने. ममाने ताई कुठे गेल्या? 51 मधून सय्यद बरबडे पंचायत समिती गण येथून बाळासाहेब वामन वाघमोडे. कुठे गेले वाघमोडे? अच्छा अरे आता निवडणुकीला उभे राहिलात म्हणून इकडे या. आता जे उभे नाहीत ते सुद्धा उभे राहिले तिथं. यांना बसा म्हणलं मगापासून बसत नाही तरी उभे आहेत. अरे बस की आहे दादा, अरे जागा आहे, बस 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 म्हणलं की तिकडे पळतंय. अरे कोणच बघणार नाही, बस तुला बस खाली बस. पोखरापूर पंचायत समिती गण येथून उभे असलेले दुर्योधन वामन खंदारे इंजिनियर. हे सगळे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आणि या सगळ्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी म्हणून मी आपल्या समोर आहे. या निमित्ताने मंचावर अनेक लोक उपस्थित आहेत. मी नामोल्लेखामध्ये अजिबात वेळ घालवणार नाही. पक्षाचे उपनेते श्रीयुत शरद कोळीजी उपस्थित आहेत. मंचावर श्री विजय रणदिवेजी आहेत, अतुल राजे भवर आहेत. उद्धव कदम आलेत का? आणि आपण सर्व ग्रामस्थ भावांनो आणि बहिणी. खर तर ग्रामीण भागातली सभा आहे, इकडचा आवाज बऱ्यापैकी आपल्याला डिस्टर्ब करतोय. पण मी विचारल्यावर ते म्हटले की सगळ्या सभांना अशीच सिस्टीम असते, त्याच्यामुळे या आवाजाची तुम्हाला बऱ्यापैकी सवय झाली असं मी गृहीत धरते. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जेव्हा एकूण सगळीकडे जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. 10 जिल्ह्यांमधून वेगवेगळे उमेदवार रिंगणात उभे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नेमका अजेंडा काय, तो अजेंडा आमचा वारंवार सांगून झालाय की जिथे जिथे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तिथे तिथे आम्ही ताकदीने उभे आहोत. मी हे अत्यंत अभिमानाने सांगू शकते की शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न असेल किंवा विम्याचा प्रश्न असेल, आमचे धाराशिवचे आमदार श्री कैलास पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला. विम्याच्या प्रश्नावर कोर्टाने ऑर्डर काढली की विमा कंपन्यांनी तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे दिले पाहिजेत. मी तुम्हाला विशेषत्वाने सांगितलं पाहिजे की जेव्हा ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना देऊन टाका, विमा कंपन्यांना फरमान काढलं, तेव्हा विमा कंपन्यांच्या वतीने वरच्या कोर्टामध्ये कोण केलं माहितीये का? विमा कंपन्यांच्या वतीने वरच्या कोर्टात चक्क भाजप गेली, सरकार मधला पक्ष गेला. म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने ते कोर्टात गेले नाही, ते विमा कंपन्यांच्या बाजूने गेले. आम्ही सातत्याने शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवायचा प्रयत्न करतोय. मग तो प्रश्न कर्जमाफीचा असेल, तो विम्याचा असेल किंवा शेतमालाला भाव देण्याचा असेल. अगदी 8 दिवसांपूर्वी अभिजित पाटलांचा जो साखर कारखाना आहे, सगळीकडे जर 3000 रुपये भाव आहे, तर या साखर कारखान्याला भाव 2700-2800 का बरं असावा? म्हणून तिथे आमचे शंकर पेटकरी आणि सगळे लोक उपोषणाला बसले. पहिले 2 दिवस त्यांना असं वाटलं की 1 दिवस बसतील आणि सगळे उठून जातील. मात्र जसजसा वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा पाठिंबा वाढायला लागला, कारखान्याच्या सगळ्या संचालक मंडळाला माघार घ्यावी लागली आणि कारखान्याने मान्य केलं की होय, आम्ही तुम्हाला देतो, फक्त आत्ताचा जो भाव आहे तो 2900 2950 ने घ्या. तुमचा जो 50चा फरक आहे, हा 50चा फरक आम्ही तुम्हाला दिवाळीत देऊ. तसं त्यांनी लेखी दिलं. थोडक्यात काय, तर जिथे जिथे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तिथे तिथे आम्ही ताकदीने उभे आहोत. नुसता शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त गावात आहे का? तर असं नाही. मी मगाशी आले आणि आल्यानंतर इकडे एक पोस्टर बघत होते, हर्षल हरिदास आयवळे. हा मुलगा इंडियन आर्मी मध्ये सिलेक्शन झालं म्हणून त्याचं इथं बॅनर लावले. मी पुण्यात राहते. मी UPSC MPSCच्या मुलांना शिकवते. पुण्यामध्ये UPSC आणि MPSC करणारी जी मुलं आहेत, ही मुलं बहुतांश खेडेगावातून आलेली मुलं आहेत. तुमच्या अकलूज मधली अनेक मुलं, तुमच्या माळशिरस मधली, भंडी शेगावची, पंढरपूरची, इथली मोहोळ मधली कितीतरी मुलं मला रोज भेटतात. त्यांच्या पोलीस भरतीचा प्रश्न असेल, त्यांच्या जागा भरतीचा प्रश्न असेल, त्यांच्या वयवाढीचा प्रश्न असेल, आणि या प्रश्नावर जेव्हा जेव्हा सरकारला जाब विचारायचा असतो, तेव्हा तेव्हा आम्ही तत्परतेने मैदानात असतो. कारण आम्हाला असं वाटतं की पुण्यामध्ये शिकणारा जो पोरगा आहे, जो अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेला आहे, या पोराचे आई वडील गावखेड्यामध्ये शेतात खस्ता खाणारी आहेत. इथून तुम्ही शेतात खस्ता खाता, तुमच्या लेकराला 2-5 रुपये देता आणि त्या 2-5 रुपयातनं ते लेकरू, अक्षरशः अशी कितीतरी पोरं आहेत की जी सकाळचा जर नाश्ता घ्यायचा असेल तर 1 द्रोणभर पोहे असतात आणि एका द्रोण मधले पोहे साधारणतः 3 पोरं डिवाइड करून खातात. किंवा कित्येक अशी पोरं आहेत की जे एक वेळची बेस लावतात. आणि ते असं का करतात, तर त्यांना असं वाटतं की आमचा बाप शेतकरी आहे, आमचा बाप कष्टकरी आहे, आमच्या बापाला हे परवडणारे नाहीये, आपण जास्तीचे पैसे मागितले तर कदाचित बाप म्हणेल की शिक्षण सोडून द्या आणि परत ये. त्यामुळे ही पोटाला चिमटा घेऊन लेकरं शिकतात. ही लेकरं तिकडे काम करतात, पार्ट टाइम करतात. या लेकरांच्या प्रश्नावर आवाज उठवायला सरकार पक्ष उलट त्यांचा आवाज दडपायला बघतं. सरकार पक्ष त्यांच्यावरती केसेस टाकायला बघतं. दादा हो, ही निवडणूक फक्त कुणीतरी एक माणूस उभा राहिलाय आणि त्या माणसाच्या विरोधात आपल्याला बोलायचं आहे आणि म्हणून ही निवडणूक आहे, एवढ्यापुरती मर्यादित नाही. मी अत्यंत जबाबदारीनं आणि गांभीर्यानं तुम्हाला सांगितलं पाहिजे. मागच्या 2 वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया SBI, स्टेट बँक ऑफ इंडियाने एक हिशोब जाहीर केला आणि त्या हिशोबात त्यांनी असं सांगितलं की आम्हाला सगळ्यात जास्त फायदा कशाचा होतोय, तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला सगळ्यात जास्त जर पैसे कशाचे राहिले असते तर ते होम लोनचे पैसे राहिले नाही, ते आम्हाला क्रॉप लोनचे पैसे राहिले नाही, ते आम्हाला दादा हे का मोकर शिट्टी मारते, हे किती जवळ घ्यायचं याला. अच्छा, स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलं की आमच्याकडे आलेले पैसे हे होम लोनचे पैसे नाही, हे क्रॉप लोनचे पैसे नाही, हे पैसे कुठल्याही व्हेइकल लोनचे पैसे नाही, पण तरी पण हे आमच्याकडे कोणी FD ठेवले, फिक्स डिपॉझिट ठेवले किंवा भिशी भरली किंवा पिगमी आहे आणि त्या पिगमीचं व्याज आहे, त्याचे पैसे नाहीये. मग पैसे कशाचे भरलेले आहेत, कशाचे पैसे आले बरं बँकेकडे एवढे,
तर बँकेने सांगितलं की दर महिन्याला नोकऱ्यांचे जे अर्ज निघतात या नोकऱ्यांच्या अर्जासाठी जी पोरं 100 रुपये 200 रुपयाचं चलन भरतात हे 100 रुपये आणि 200 रुपयाचं चलन भरणारी जी पोरं आहेत या चलनाचे पैसे इतके जमले की तो सगळ्यात मोठा फायदा आहे. आता हे गणित नीट बघा हा, समजून घ्या की पोलीस भरतीच्या जागा निघाल्या, सगळे गावखेड्याची पोरं पोलीस भरतीची तयारी करतात. असं गृहीत धरा की पोलीस भरतीच्या 15,000 जागा निघाल्या. जेव्हा 15,000 पोलीस भरतीच्या जागा निघतात तेव्हा त्या जागांच्यासाठी कमीत कमी 1.5 लाख पोरं अर्ज भरतात. 1.5 लाख पोरं अर्ज भरताना या अर्जासाठी साधारण 700 ते 1,000 रुपयाचं बँकेचं चलन काढावं लागतं. 700 ते 1,000 रुपयाचं बँकेचं चलन, पैसे कम्प्युटर जवळ जाऊन फॉर्म भरायला किमान 200 रुपये कम्प्युटरवाला घेतो. फॉर्म भरल्यानंतर जेव्हा ती परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी असते तेव्हा तिकिटाला जायला यायला कमीत कमी 500 रुपये आणि पुस्तकाचे 1,000 रुपये, म्हणजे एक परीक्षा देण्यासाठी 2 ते 2,500 रुपये या विद्यार्थ्याचे जातात. हीच गोष्ट तलाठी भरतीची, हीच गोष्ट ग्रामसेवकची, हीच गोष्ट ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा आहेत, मग ती आरोग्य सेवकाची भरती असेल, आशा वर्करची भरती असेल, कुठल्याही भरती असतील तर थोड्याफार फरकाने हीच सगळी परिस्थिती आहे. काय होतंय असा आवाज येणार नाही. चला आता असं गृहीत धरू की आवाज असा येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे एवढे सगळे जे पैसे आहेत हे सगळे पैसे एका अर्जासाठी जर एवढे पैसे जात असतील, पोरगं डोळे फोडून अभ्यास करतोय, बापाला वाटते की आता पोराला नोकरी लागणार आहे, आईलाही कष्ट करताना वाटतं की आता पोराला नोकरी लागणार आहे, पोरगं परीक्षा देतं, पेपर देतं आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा पेपर उघडून बघितला जातो रोजचा तेव्हा त्या पेपरमध्ये सांगतात की नाही पेपर फुटलेला आहे. पेपर फुटला म्हटलं की परीक्षा कॅन्सल होते आणि परीक्षा कॅन्सल झाली की त्याने भरलेलं जे चलन आहे ते चलन त्याला परत मिळत नाही. एका विद्यार्थ्याच्या मागचं जर 500 ते 700 रुपये चलन जात असेल आणि 1.5 लाख पोरं हे चलन भरत असतील तर 1.5 लाख गुणिले 500 चलन किती गेलं विचार करा. हे चलन खेडेगावातल्या पोरांचं आहे, हे चलन ग्रामीण भागातल्या पोरांचं आहे, हे चलन अत्यंत ग्रामीण भागाची पोरं काम करतायत. अशा काय झालंय काय अरे मुद्दाम करत नाही ना रे तू, मुद्दाम करत नाही ना रे. या सगळ्यांमध्ये मी आपल्याला अरे एवढं सगळं करता एक साऊंड बॉक्स लावता येत नाही असो. ही सगळी ग्रामीण भागातली पोरं आहेत, ज्या ग्रामीण भागातल्या पोरांनी 1,500 2,000 रुपये प्रत्येकी खर्च केले. हे पैसे सरकारच्या तिजोरीत गेले, सरकारने पैसे परत दिले नाही. दादा हो, ही तुमची लेकरं आहेत, तुमच्या लेकरांचे पैसे आहेत, जे पैसे त्या ठिकाणी गेलेले आहेत या पैशांचा हिशोब तुम्ही कधी मागितलाय का? तर मुळात तुम्हाला हे पैसे द्यावीच नाहीत, तुमच्या हिशोबातच नाही की अरे आपल्या पोराच्या खिशातले पैसे चाललेत, आपल्या कष्टाचे पैसे चाललेत. वर्षातनं किमान 3 परीक्षा पोरग देते, म्हणजे वर्षातनं एका पोराचे किमान 3,000 रुपये जात आहेत आणि हे 3,000 रुपये जे गव्हर्नमेंटला जातात, ज्याचा पेपर फुटतो, जी परीक्षा कॅन्सल होते आणि असे पैसे आपल्याला अजिबात कळत नाही. दादा हो, तुम्हाला असं वाटेल की ताई ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत
शिव्या द्यायच्या असतात एकमेकांना, टीका टिप्पण्या करायच्या असतात. तुम्ही टीका करत नाही आहात, तुम्ही काहीतरी आकड्यांचा हिशोब मांडताय. होय, मी तुमच्या समोर आकड्यांचा हिशोब मांडते. आणि तो का मांडते? कारण जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही ज्या सरकार पक्षाची माणसं निवडून देताय, हा छोटा एकक आहे. लक्षात घ्या, ग्रामपंचायतीत छोटा एकक, त्याच्यापेक्षा मोठा एकक पंचायत समिती, पंचायत समितीतून मग जिल्हा परिषद, जिल्हा परिषद झाली की मग विधानसभा, मग लोकसभा. तुम्ही ज्या सत्ताधाऱ्यांचे हात बळकट करताय, त्यांचा जो बेस आहे, त्यांचा जो पाया आहे, तो पाया जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. आणि त्या जिल्हा परिषद पंचायत समितीत राहणारे तुम्ही, तुमची पोरं जी नोकऱ्यांच्या अर्ज भरून त्यांचे गल्ले भरताहेत, सरकारच्या तिजोऱ्या भरताहेत आणि सरकार त्याचे पैसे अजिबात त्याला परत देत नाही. मुख्यमंत्री प्रशिक्षण कार्यक्रम झाला. अनेक ग्रामीण भागातल्या पोरांनी, ज्यांचं 12वी आणि BA झालं होतं, अशा पोरांनी अर्ज भरले. अर्जाला किती पैसे गेले असतील? 1000 1200 गेले असतील. अर्ज किती गेले असतील? नाही म्हणलं तरी 5-25 लाखाच्या वरून अर्ज गेले. काय झालं योजनेचं? बंद पडली योजना, बंद पडली. ज्यांना वाटते ना की लाडकी बहीण चालू राहील, काही काळजी करू नका. लोकसभा इलेक्शन चालू होतं, बरोबर वोटिंगच्या 15 दिवस आधी पैसे खात्यात पडले. मग विधानसभेच्या वेळेला बरोबर वोटिंगच्या 8 दिवस आधी पैसे खात्यात पडले. मग 3 महिने पैसे मिळाले नाही. मग नगर परिषद निवडणूक आली, बरोबर वोटिंगच्या 8 दिवस आधी पैसे खात्यात पडले. मग पुन्हा पैसे पडले नाही 2-3 महिने, बरोबर महापालिकेच्या 10 दिवस आधी बरोबर पैसे खात्यात पडले. आता अजून ते थांबतील आणि बरोबर पंचायत समितीच्या वोटिंगच्या 2 दिवस आधी पैसे टाकणार. पगारी मतदार तयार करतात. गणित नीट समजून घ्या की ते तुम्हाला पैसे कसे देतात. बरं मला सांगा की तुमच्या घरातली तुमची लेक, तुमची बहीण, तुमची पत्नी, तुमची आई ज्या लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयाची वाट बघत आहे, अर्थात ते महत्वाचे आहे, 1500 रुपये सुद्धा खूप मोठी रक्कम आहे. पण दादा हो, त्या 1500ची गरज का पडते? जर तुमच्या पोराला 15,000ची महिन्याला नोकरी असेल, तर त्याला 1500ची गरज पडेल का? ते 15,000ची नोकरी देत नाही. ते अजिबात तुमच्या पोराला नोकरी द्यायला तयार नाही. आणि तुमच्या पोराने नोकरी मागितली आहे, मागितली, हिंदू खतरे में है. अहो बेरोजगारी वाढली, हिंदू खतरे में है. अहो नोकरी भरती कधी निघणार, हिंदू खतरे में है. अरे शेताला लाईट नाही, हिंदू खतरे में है. अरे प्यायला पाणी, हिंदू खतरे में है. अरे लहान लहान पोरीवर अत्याचार, हिंदू खतरे में है. तुम्ही प्रश्नच विचारायचा नाही. तुम्ही काहीही बोललात की हिंदू खतरे में है. आता हा कोणता हिंदू खतरे में है बरं? मला सांगा, जो सगळ्या शेतांमध्ये राबणारा जो शेतकरी आहे, तो हिंदू नाही का? जो कर्जबाजारी झालेला जो शेतकरी आहे, तो हिंदू नाही का? ही जी ज्या शेतकऱ्यांची लेकरं, जी मी सांगते की पोटाला चिमटा घेऊन पुण्या मुंबईत शिकताय, ती हिंदू नाहीत का? ही जी 3 वर्षाच्या लेकरावर, 5 वर्षाच्या लेकरावर अत्याचार होतोय, हिंदू नाहीत का? पण यांचं हिंदू खतरे में हे आलं कुठून? बरं ते लोन फक्त शहरात नाही, ते लोन आता गावखेड्यात पण आले. ज्याला नीट शेंबूड पुसता येत नाही ते पण बोलते हिंदू खतरे में है. त्याला दुसरं काही कळत नाही. जिहादी माणसाचा कसा ब्रेन वॉश करतात, तसा त्याचा ब्रेन वॉश करून टाकलेला आहे. तो साध्या साध्या प्रश्नांचा विचार करत नाही. दादा हो, आपल्या घरातल्या बाईला 1500 रुपये त्यांनी दिले, पण विचार करा, जे 4 गॅस मिळत होते ना फुकट, ते सगळे बंद झाले. 4 गॅस बंद, मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना बंद, नवीन आशा वर्करची भरती नाही, नवीन पोलीस भरती नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, ऊसाला भाव नाही, ह्याच्यातलं कुठलंच ते करत नाहीत. बरं एवढं सगळं असताना एकीकडे, म्हणजे समजा मी आहे, मी अधिकारी होते, मी कायद्याची प्राध्यापिका, मी शिकवते,
चला माझ्याकडे एवढे पैसे येत नाही, मी एवढी शिकलेली असूनही. काय तुम्ही नाव म्हटलं त्या माणसाचं? चौरे. चौरे चौरे काय चौरे का काय? हे ना असे कोणते गटानं खणली असतील बरं? अशा कुठला बराशी खंडायला गेला असेल की ह्याच्याकडे 1 ते 1.5 वर्षात करोडोची मालमत्ता आली, पैसे आले. बरं ह्याचा घोटाळा सापडत कसा नसेल लोकांना? जे जर तो भाजपमध्ये गेला की निर्मळच झाला, लगे वॉशिंग पावडर निर्माण. तर काय म्हणजे काय, त्याला प्रश्नच विचारायचा नाही. तो शहासेनेकडे गेला. लक्षात घ्या, शिवसेना नव्हे ती अमित शहांनी सुरू केलेली शहासेना आहे. त्यांचा मालक अमित शहा आहे. तो शहासेनेत गेला की त्याचा सगळा भ्रष्टाचार बंदच होतोय. मग त्याच्यावर कुणी प्रश्नच विचारत नाही, त्याच्यावर कुणी काय चकार शब्द करायला जात नाही. तिकडं मोहनमध्ये आमचं एक कोणीतरी, आता त्यांची नावं घेण्याशी वाटत नाहीत मला आणि त्यांना मोठंही करावं असं वाटत नाही, पण ही सगळी लोक, या सगळ्या लोकांचा जर एकूण क्रायटेरिया बघितला तर ह्यांनी अशी काय कष्ट केली म्हणून यांच्याकडे 1 ते 1.5 वर्षात 50 कोटीच्या मालमत्ता झाल्या. इथे मारुती माने आहेत या मंचावर. मारुती माने जेव्हा दप्तर घेऊन आले ना, 5-6 बॅगांचं दप्तर घेऊन आले. मारुती मानेचं दप्तर बघून उद्धव साहेबांनी डोक्याला हात लावला की बाबा कधी जमा केलं एवढं सगळं? बघा, हा एवढा मोठा पालखी मार्ग गेलाय. या पालखी मार्गात जमीन किती गेली? 2 गुंठे. ठीक आहे, 2 गुंठ्याचे पैसे मिळाले, मी समजू शकते. बाबा तुला 2 गुंठ्याचं 60-70 लाख रुपये मिळालं, समजू शकते. चल 1 कोटी मिळालं, समजू शकते. पुन्हा एकदा पैसे कशाचे? तर म्हणले नाही, आमच्या जमिनीमध्ये फळझाड होतं. मग मी जरा अंदाज घेतला की फळझाड किती लागतात बरं. आमचे भास्कर दादा आंब्याची शेती तिकडे कोकणातली आहे, भास्कर जाधव साहेबांची. म्हटलं दादा 1 एकर मध्ये किती झाडं लागतात? ते म्हणजे मुश्किलीने लागतील की नाही 100-125. आम्हाला काय बोलताय? अहो 2 गुंठ्यामध्ये 275 झाडं लावलीत वाघानं. ऐक कुठं तुम्ही? 2 गुंठ्यात 275 झाडं. अरे चुना लावायला बी काय लिमिट असते राव? किती खरडून खावं ते. बरं ती झाडं तोडली, घातले पैसे. आता 2दा पैसे घेतल्या, तिसऱ्यांदा पुन्हा पैसे. आता काय? आमचं बांधकाम होतं, द्या 5-6 कोटी रुपये द्या. तिसऱ्यांदा पैसे. मग चौथ्यांदा अजून पैसे. कशाचे? आमची पाईपलाईन होती. आमची पाईपलाईन तुटली. मानेंनी त्याचा कागद काढला. कुठून काढला कागद? सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वॉटर सप्लाय कडून कागद काढला की बाबा ह्या रस्त्यामध्ये किती फुटाची, किती मीटरची पाईपलाईन आहे आम्हाला सांगा. बघायचं होतं की काय त्या सर्वे नंबर मध्ये पाईपलाईन आहे का. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणी विभागाने सांगितलं हिथून तिथून कुठं त्या लाईन मध्ये पाईपलाईनच आलेली नाही. घ्या दणक्या. आणि चरण चौरे म्हणतो की पाईपलाईन आहे. आता ह्या सगळ्यांवर जेव्हा मी त्या सगळ्या, म्हणजे मला त्या कागदपत्रांचा अभ्यासच करायला 15 दिवस गेले माझे. मला समजतच नव्हता कागद कशाचा काय येतो. सगळा आपण अभ्यास केला आणि नागपूरच्या विधिमंडळात ते मांडलं की हा चरण चौरे. दुसरा कोण होता तो? दुसऱ्याचं नाव काय? रमेश माने. अरे तुम्ही काय, इथं कसे लय माने आहेत, पण तो रमेश माने. आता हे चौरे, हे माने, मग ह्या सगळ्यांचा आपण सगळा खोलचिट्टा काढला त्या नागपूरमध्ये. साहजिकच आहे की चोर म्हणलं की भाजपचाच, चोर म्हणलं की भाजपचा, चोर म्हणलं की शिंदेचा. इमानदार कशाला जातोय तिकडं? चोरच चोरी लपवायला जातोय तिकडं, बाकी कोण जात नाही. आता ही सगळी जेव्हा आपण विधिमंडळात ते सगळं मांडलं, मग ते काँग्रेसच्या वडेट्टीवारजींनी मांडलं, ते भास्कर दादांनी मांडलं, ते आदित्य दादाने मांडलं, बाहेर मी सभागृहाच्या मांडलं.
आणि त्याची आपण चौकशी लावली. आता बघा बरं का, म्हणजे चोर की चोरण वर शिरजोर. इकडे लगेचच ही TV9चा दादा होता, इथून लगेचच तिकडं काय सांगाल तुम्ही, सुषमाताईंनी तुमच्यावर आरोप केलेला आहे, तुमचं काय म्हणणं आहे? मी आता आबरू नुकसानीचा दावा टाकणार आहे. बघा चोराची शिरजोरीची भाषा, मी आबरू नुकसानीचा दावा टाकणार आहे. आहार वार गड्या, तुला नाही आबरून मी कशाला घाबरू? मेल्या आईचं दूध पिणे होय मी? अरे अभ्यास करून बोलतीये तू, गिरजारची पत्ती आहे रे. अरे मी मिनिस्टर आणि खासदाराला ललकारते, त्याला पाणी पाजायला लागते. तू आहेस कोण? आणि खरंच जर त्याच्यात एवढं खरं असतं त्याचं म्हणणं, बघा बरं का डोळे उघडे ठेवून, तुम्ही आम्हाला मत द्यायचं का नाही? नका देऊ, नका देऊ मत. तुम्ही मत द्यावं याच्यासाठी नाहीये हे, पण तुमची फसवणूक किती आहे ती बघा. जर शरद चौरेचं आणि त्या रमेश मानेचं म्हणणं खरं असतं तर त्यांनी टाकली असती की नाही केस माझ्यावर? टाकली का? चोर आहे ना, चोर आहे, कसं टाकते बरं केस? आता तरी बी चोराची चोरी बळकट करायची असेल आणि चोराला बेसाई धारशीन करायचं असेल तर द्या मत त्याला, आपलं काही म्हणणं नाही. पण तुमच्या प्रश्नासाठी ताकदीनं जर या मंचावर बसलेला एक माणूस पदर मोड करून, मी त्याच्या तिकिटाचे सुद्धा पैसे दिले नाही, ना मुंबईला यायचे दिले ना नागपूरला यायचे दिले, बिचारामध्ये चहामध्ये सुद्धा मिंदा नाही येतो माणूस, हे आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगते की तो चहाच मिंदा नाही. म्हणजे कुणाला जर वाटेल की मारुती मानेला पैसे घेतले का, या खंडेरायाची शपथ, या माणसाने आमच्या चहात हा माणूस लाजील नाही. या माणसाने जो तुमच्या सगळ्यांचे पैसे लुबाडून घेऊन गेलेला आहे, त्याचा चोरी चव्हाट्यावर यावी म्हणून जो नागपूर पर्यंत भांडायला येतो, त्यांच्या सोबत उभं राहायचं का चोरा चिलतांसोबत उभं राहायचं? तुम्ही निर्णय घ्यायचा. मी कशाला सांगू? मी तुम्हाला म्हणणारच नाही मत द्या मत द्या मत द्या, कारण तुम्ही बी लय भारी लोक आहे, मला माहिती आहे. तुम्ही काय कमी आहेत काय? तुमचा आपला मावशी अक्का विचार करा, पक्का आमच्यावर मारा शिक्का, ते रोजच लावते थुका, त्याला थुकेच लावत जायचं, तुम्ही शिक्केच मारत जायचा. आणि किती दिवस करायचे हे? किती दिवस? कुणीतरी ठामपणे सांगावं लागेल की नाही. जरा डोकं शाबूत ठेवा. मतदान असा शब्द कायद्यात कुठेच नाही. मत ही दानात द्यायची गोष्ट नाही. दान कसं असतं? दान दान डोळे झाकून शांतपणे द्यायचं असतं. दान गुपचूप करायचं असतं. दान उजव्या हाताने केलं तर डाव्या हाताला कळू नये. मेंदूला तर नाहीच नाही. याला दान म्हणतात. मत ही दानात द्यायची गोष्ट नाही. मत सजगपणे बजावायचा अधिकार आहे. ठामपणे विचार करून बजावायचा तो अधिकार आहे. तुम्ही तुमचं मत देताना तुम्ही ठामपणे सजगपणे विचार केला पाहिजे की तुमचं मत तुम्ही कुणाला देत आहात. मगाशी हा आमचा भैयासाहेब देशमुख नावाचा उमेदवार ते फार बोलत होते. मला खाली बसून वाटत होतं, आईला किती बोलतोय माणूस, किती बोलतोय माणूस. पण पुढे लक्षात आलं की जी माणसं ध्येयवेळी असतात, जी माणसं कुणाच्या एका पैशात मिंधी नसतात, जी माणसं स्वतःच्या कष्टाचं खातात आणि जी माणसं समाज बदलासाठी झपाटलेली असतात, ती बोलायला उभी राहिली की ती भरभरून बोलतात. ही फॅक्ट आहे. त्यामुळे ते भरभरून बोलायला लागले होते. दादा हो, जरा विचार करा. तुम्ही रोज कष्ट करताय कुणासाठी? तर तुमच्या लेकरांच्यासाठी, की आपल्या लेकराला चांगलं शिक्षण मिळावं. पोरग 10वी पास झालं की त्याला भारीतलं भारी कॉलेज मिळावं. कुठलं कॉलेज मिळावं? कुणी म्हणतंय पुण्याचं कॉलेज मिळू दे, कुणी म्हणतंय इकडं, कुणाला वाटतंय आपलं लेकरू पाचगणीला शिकू दे, इकडे कुठं महाबळेश्वरला शिकू दे. तुम्ही एवढ्या भारी कॉलेजला लेकराला पाठवाल आणि कॉलेजच्या गेटवर जर ड्रग्ज, अफीम, चरस, गांजा विकणारे लोक उभे असतील तर तुमच्या लेकरांचं भविष्य काय?
एका महिन्यात तब्बल तिसऱ्यांदा साताऱ्यात ड्रग्ज सापडले. एका महिन्यात तिसऱ्यांदा 6,500 कोटीचं ड्रग्ज सापडलं. 6,500 कोटी कशाला म्हणतात? लक्षात घ्या, इलेक्शनला ते कदाचित इथे पैशाचा पाऊस पाडतील, कदाचित एका मताला 10,000 15,000 खर्च करतील. घाम घालून आणले नाहीत, कष्ट केलेले पैसे नाहीत. पैसे कशाचे आहेत? पैसे आहेत वाळूचा ठेका, पैसे आहेत मटक्याचा अड्डा, एकाकट छक्का दुरीकट सत्या, तिरीकट आट्या चौकाकट नौका, पंजाकट दशा, ओपन जीव देना क्लोज झुकू देना, या त्या. पैसे कशाचे आहेत? तुमचेच संसार देशोधडीला लावले. पैसे कशाचे आहेत? देशी दारूच्या अड्डे, 30, 60, 90 फुगा हातबट्टी, त्या पैसे. तुम्हालाच दारू पाजली, तुमचाच संसार बर्बाद केला, तेच पैसे कमवले, इलेक्शन मध्ये तेच पैसे तुम्हाला दिले, निवडून आले आणि तुमचेच बोकंडी बसणार पुन्हा त्या निवडून. तुम्ही ठरवा काय करायचे ते. डिसिजन इज युअर्स. इथे 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 काहीतरी असलं पाहिजे, डोकं तुम्ही लावलं पाहिजे की जर ड्रग्जने पिढ्या गारद होत आहेत, ते कुणाचंही लेकरू गारद होऊ शकतं आणि हे ड्रग्ज सत्ताधाऱ्यांना सापडत नाही. आणि आम्ही रोज ओरडतोय, तिसऱ्यांदा ड्रग्ज सापडलं, तिसऱ्यांदा. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा ड्रग्ज सापडलं तेव्हा म्हणाले नाही नाही त्याचा संबंध नाही, मी क्लीन चिट देतो, वारधंदा. तुम्ही मुख्यमंत्री आहात का न्यायाधीश आहात? तुम्ही का जज होऊन निकाल ऐकवताय? आता दुसऱ्यांदा परत ड्रग्ज सापडलं, पण या तरी वेळेला मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे का कारवाई करायची? का मुख्यमंत्र्यांना फक्त मुंबईच्या महापौर पदामध्ये शहासेनेच्या लोकांनी फार वळवळ करू नये म्हणून एक दबाव तंत्राचं राजकारण करण्यासाठी तेवढ्याच टायमिंग पुरतं ती कारवाई केली आहे? कारण कारवाई महाराष्ट्रातल्या पोलिसांनी केलीच नाही, कारवाई गुजरातच्या पोलिसांनी केली. बघा, ड्रग्ज इथं आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांची हिंमत होत नाही ड्रग्ज पकडायची. तिकडे पोलीस आहेत बरं, काही सगळे पोलिस थांबलेली आहेत. ह्या बिचारांना काही माहित नसतं. ह्यांना कुठं दारूचा अड्डा आहे माहित नाही, ह्यांना कुठं मटक्याचा अड्डा आहे माहित नाही, ह्यांना एक सुद्धा बेकायदेशीर धंदा माहित नाही. सगळे एकदम साधे भोळे लोक आहेत, नाही साधे भोळे माणसं आहेत, इतके निष्पाप, इतके शांत, ह्यांना एक सुद्धा 2 नंबरचा धंदा माहित नाही. कसं काय म्हणला? सगळं माहित आहे का? मला असं वाटलं की ह्यांना काहीच माहित नाही. नसल बापडीचं माहित असलं तर आपण सांगूया त्यांना, बघू त्यांनी रेड केली तर एखादी. कारण इथून पुढे सोलापुरात मीच आहे, त्यांची माझी गाठभेट रोज पडणार आहे. आम्ही इथून पुढे सोलापुरात, काय काळजी करू नका. दादा हो, एक लक्षात घ्या, मी सकाळी कुणाला तरी म्हटलं, बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही रे. मी दादा म्हणून बोलते, मामा म्हणून बोलते, काका म्हणून बोलते, भाऊ म्हणून बोलते. जोपर्यंत समोरचा माणूस सीधा सीधा आहे, मी सीधा सीधा आहे. जर गोरगरीबाला विनाकारण कोण त्रास द्यायला लागला, खायला कणपटीला गोडावी लावायला कमी करत नाही, नादच करायचं नाही. आपला एकच उसूल आहे, पहिले बात फिर मुलाकात. लय वेळ आले तर बघू पुढचं पुढे काय ते. आपण लढतोय कुणासाठी? आपण लढतोय शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी, गोरगरिबांच्यासाठी, महिलांच्यासाठी. लक्षात घ्या दादा हो, आम्ही सत्तेत नाही, सूक्ष्म आमदार सत्तेत नाही, मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही. पण फलटणच्या लेकरावर अन्याय झाला तर तिथं धावून सत्ताधाऱ्यातला कुणी गेला नाही, तिथं सूक्ष्म आमदारे गेली होती. ताकदीनं सांगतोय. बदलापूरच्या 3 वर्षाच्या लेकरावर अत्याचार झाला. 3 वर्षाचं लेकरू, ज्याला प्रेम कळत नाही, राग कळत नाही, द्वेष कळत नाही, 3 वर्षाच्या लेकरावर जेव्हा अत्याचार होतो, आणि अत्याचार करणारे कोण? हेच शिंदे सेनेचे चटोर हेच लोक. तिथे कोण होतं? तिथे पुन्हा सूक्ष्म अंधारेच उभी होती. जिथे जिथे अन्याय असतो तिथे तिथे आम्ही उभे असतो. दादा हो, सत्ता नाही तर आम्ही इतक्या ताकदीने लढतो.
परिषदेत प्रश्न विचारू शकतो. जर तुम्ही या प्रतिनिधींच्या सोबत उभे राहिलात तर अजून ताकदीने या जिल्ह्यातल्या प्रत्येक खात्याचा नेमका कारभार काय चाललाय यावर प्रश्न विचारायचं बळ आम्हाला मिळू शकतं. ते बळ देण्याची कुवत आपल्यात आहे. पण मी पुन्हा सांगते, आम्ही पैसे देऊ शकत नाही. वट सुषमा अंधारे पैसे देणार नाही. एकदम क्लिअर. काय कुणाचे 10,000 घ्यायचे, 15,000 घ्यायचे, खुशाल घ्या. काय त्याच्या बाचे पैसे आहेत काय? त्यांना कुणाचा तरी गळा कापून दरोडे टाकून चोऱ्या माऱ्या करून चाललेले पैसे आहेत. त्यामुळे पैसे बिनधास्त घ्या. मत कुणाला द्यायचं ते मात्र तुमच्या हातात आहे. हे तुम्ही ठरवा. एक लक्षात घ्या, आम्ही 2 नंबरची कामं करत नाही. आम्ही ड्रग्जचा व्यवसाय करत नाही. आम्ही दारूचा धंदा चालवत नाही. आम्ही जुगार मटक्याचा अड्डा चालवत नाही. आमच्याकडे 2 नंबरचा धंदा असता तर कदाचित आम्ही पण त्यांच्यासारखा पैसा वाटू शकलो असतो. आम्ही इमाने तुम्हाला सांगतोय की होय, निवडणुकीच्या काळात आम्ही 10,000 रुपये देणार नाही. पण पुढची 5 वर्ष अर्ध्या रात्री तुम्ही हाक मारा. तुमचं पोलीस स्टेशन, तुमचा दवाखाना, तुमचं शेत, तुमचा कुठलाही प्रश्न, तिथे मात्र ताकदीनं तुमची बहीण, तुमची लेक म्हणून तुमच्या सोबत उभी आहे. आणि ती गोष्ट निवडणुकीतल्या 10,000पेक्षा लाख पटीनं महत्वाची आहे की तुमच्या सोबत कायमस्वरूपी उभं राहणं. ते उभं राहणं आम्ही उभे राहू शकतो. आणि ताकदीनं आम्ही घाबरणारे नाहीत. आम्ही मैदान सोडून पळणारे नाही. आम्ही कुठल्याही बाबतीत माघार घेणारे नाही. ज्या पद्धतीनं एकूण राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय, कदाचित 1-2 दिवसांनी इथे सभा होती. कदाचित 1-2 दिवसानंतर काही मोठमोठे नेते येतील, त्यांची पण काही नावं आहेत की जे रस्त्यांमध्ये नावं आहेत, जे पालखी मागातले लाभार्थी आहेत, असे पण काही जण येतील. काहींच्या सिड्या व्हिडिओ निघाले, असे पण काही जण येतील. अशा सगळ्या लोकांपासून आपण निश्चितपणे सावध राहाल. मी आपल्याला विश्वास देते की ज्या जिल्हा परिषद गटांमधून माझे उमेदवार उभे आहेत, त्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये उत्तम प्रतीचा जो तालुका पातळीचा जो दवाखाना आहे, तो उत्तम प्रतीचा दवाखाना झाला पाहिजे. हे पहिलं काम आम्ही ताकदीनं करून दाखवू शकतो आणि करू. कारण मला आता कल्पना आहे, गावखेड्यातली जर एखादी माय माऊली जर बरोबर राहिली आणि तिला जर आपण तालुक्याच्या दवाखान्याला जर नेलं, तर तालुक्याच्या दवाखान्यामध्ये 4थ्या महिन्यातली जर तिची सोनोग्राफी करायची म्हटलं तर ठरवून तालुक्यातल्या दवाखान्याची सोनोग्राफी मशीन बंद असते आणि तो सांगतो बाहेरून सोनोग्राफी करून आण. आणि ती 4थ्या महिन्यातली सोनोग्राफी खाजगीतून करून आणायची असेल तर ब्लॅक अँड व्हाईट करायला 2,000 आणि कलर डॉपलर करायचे असेल तर 4,000 रुपये जातात. हे तुमचा अधिकार आहे की त्या दवाखान्यात तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सोयी मिळाल्या पाहिजेत. लोकप्रतिनिधी जर ताकदवर असेल, लोकप्रतिनिधी जर कणखर असेल, मजबूत असेल, तर दवाखान्यांमधून मिळणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सुविधा या तुम्हाला मिळायलाच हव्यात. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मगाशी आम्ही असे इकडून आलो गाडी घेऊन. मी म्हटलं अरे आपण असं येऊच शकतो की थेट आपण इकडून यायची काय गरज आहे. मग मला कळलं नाही की मला शरद भैया इकडून का आणत आहेत. मग कळलं की अरे मधले रस्ते काय आहेत, बाबा 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 काचेसारखं गुळगुळीत. मला वाटलं माझा पाय घसरेल का, इतका गुळगुळीत सगळा भाग. कुणाला निवडून दिलं तुम्ही आतापर्यंत माहित नाही मला, कोण कोण माणसं होते माहित नाही मला. पण दादा हो, ही परिस्थिती बदलावी लागेल. तुमच्या शेतीला लागणारी वीज आणि पाणी या संबंधाने ताकदीने एक भूमिका मांडणारी माणसं असली पाहिजे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण यातून निवडून जाणारा प्रत्येक उमेदवार, अर्थात हे जेवढे म्हणून उमेदवार आहेत हे सगळेच्या सगळे मशाल या चिन्हावर उभे आहेत. जिथं जिथं अन्याय आहे तिथं तिथं ठाकरेंची मशाल पेटती आहे आणि ही मशाल चिन्ह घेऊन हे सगळे उमेदवार उभे आहेत. यातला फक्त एक उमेदवार शिट्टी या चिन्हावर उभा आहे, जो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी हे इतरत्र मशाल या चिन्हासाठी प्रचार करणार आहेत, पाठिंबा देणार आहेत, सोबत राहणार आहेत. आणि 22 वर्षा जिथे स्वाभिमानीचा उमेदवार आहे तिथे सगळे शिवसेना युबीटीचे लोक ताकदीने त्यांच्यासाठी उभे राहणार आहेत. मी आज जरी आपल्याकडे आले असले आणि हो मी हे एवढं सगळं बोलल्यानंतर उद्या कदाचित काय ते चौरे बिवरे काय बारा भानगडी उद्या परत ते तोंडवर काढतील तर त्यांना आता खबरे असतील ना, खबरे फार असतात. असे मोबाईल घेऊन रेकॉर्ड करायलेले, काही जण मोबाईलवर ऐकवायला लागलेले. तुम्हाला एक सांगू का, खबऱ्यांचं अर्थकारण फार मोठं नसतं. खबऱ्यांचे काय लय मोठा लाखाचा बिझनेस नसतो. खबरे बिचारे खूप झालं, एक 90 आणि हाफ बिर्याणी एवढंच त्यांचं अर्थकारण असतं. हे जे काही हाफ बिर्याणी 90 वर काम करणारे खबरे आहेत, ज्यांना मी आज काय काय बोलते ते रेकॉर्ड करायचे, त्यांनी अजून एक वाक्य आवर्जून रेकॉर्ड करावं. उद्या दोघांमधला कुणी बी एक जण बोलो, कुणी पण, मी पुढची सभा पेन्नूरला कागदपत्रासकट घेतलीच म्हणून नामच करायचं नाही माझं. कारण खऱ्याला मरणच नाही. ज्या कागदपत्रांची ताकदाने मी एलईडी लावून कागदपत्र दाखवलं एकाची पाक आबरूची बाबाडे काढेल. कारण तुम्ही काय लुटून खाल्लंय लोकांना, तुम्ही काय पद्धतीनं सरकारच्या जीवावर माज केलाय, तो सगळा माज त्या कागदपत्रांमधून दिसतोय. पण दादा हो, ते असं का करू शकतात? त्याचं कारण तुमच्यासारखी माणसं गप गुमान बसतात आणि त्यांना विरोध करत नाही. तुमच्यासारख्या लोकांनी थोडं पेटून उठायची गरज आहे. थोडासा एक प्रतिकार दाखवायची गरज आहे. तुम्ही तो प्रतिकार दाखवू शकता. इकडे लय मुद्दे आहेत तसे. हे दुधाऐवजी दुधात पाणी केमिकल, पांढऱ्या रंगाचे केमिकल ओतायचं, दुधाचं डुप्लिकेशन करायचं, या अशा अनेक मुद्दे आहेत. पण मला या सगळ्यांवरती आता अजिबात जायचं नाही. मला आपल्या सगळ्यांच्यासाठी फक्त अपील एवढंच करायचंय की इथलं मंदिर असेल, इथला सार्वजनिक सभेचं ठिकाण असेल, सार्वजनिक मी येताना छत्रपती शिवरायांच्या चौकाची जागा बघितली, तो चौक असेल, त्याच्या आजूबाजूचे जिल्हा अंतर्गत गटाअंतर्गतचे रस्ते असतील, या सगळ्या गोष्टी आणि ही कामं, ही जिल्हा परिषद गटाअंतर्गतचे रस्ते जोडणं म्हणजे खेडेगावांना एकमेकांना जोडणं आहे. आपल्या शेजारून जरी मोठा रस्ता गेला असला तरी अंतर्गत रस्ते मात्र अजूनही खराब आहेत. हे अंतर्गत रस्ते नीट होणं ही सुद्धा आपली गरज आहे. आणि ही प्रत्येक गोष्ट आपण करू शकू, ताकदीने करू शकू, जर तुम्ही सोबत असाल तर. मला विश्वास आहे, मला खात्री आहे की तुम्ही येणाऱ्या 5 तारखेला मशाल या चिन्हाला निवडाल. आणि मशाल, मी अजिबात तुम्हाला टेक्निकल मध्ये जाणार नाही की कोणत्या जिल्हा परिषद गटामध्ये मशीनवर किती नंबरला चिन्ह आहे. मी अजिबात नंबर वगैरे सांगणार नाही. माझं आपलं सरळ साधं ढोबळ मनानं सांगणं आहे. जायचंय मतदान केंद्रावर, मशीन बघायची, मशीनवर कुठल्या का नंबरला असना दिसली मशाल की हान शिक्का, बाकी दुसरा विषयच नाही. दिसली मशाल की हान शिक्का, या पद्धतीने काम करायचं आहे. आपण सगळेजण फार ताकदीने सोबत राहा. लक्षात घ्या, पक्षाचं नाव गेलं, चिन्ह गेलं, भले भले ज्यांना मोठं केलं ते सोडून गेले, तरी सुद्धा उद्धव साहेबांनी पुन्हा शून्यातनं सगळं उभं करायचं ठरवलं. शून्यातनं उभं करत असताना आता लोकसभेत 9 खासदार, राज्यसभेत 3 खासदार, विधानसभेमध्ये तब्बल 20 आमदार, विधान परिषदेमध्ये पुन्हा आपले 7-8 आमदार. आता नगर परिषदेला त्यांनी पैशाचा पाऊस केला होता. नगर परिषदेला पैशाचा पाऊस, सभा केवढ्या? हॅलो, अरे उदय तुम्ही बोलताय का? इथे मला एमआयडीसी काय चाललं होतं सगळं, एवढं सगळं करून किती नगरसेवक निवडून आले माहितीये त्यांचे? फक्त 616.
आपण एकही रुपया खर्च केला नाही, ना दमदाटी केली, ना मोठे मोठे काही गप्पा हाणल्या. 543 लोक निवडून आले. लक्षात घ्या, आपला सत्याच्या पाठी परमेश्वर असतो. आपण सत्याने वागणारी माणसं आहोत. आपण खरेपणाची लढाई देणारे आहोत. मला विश्वास आहे की निश्चितपणे या निवडणुकीत सुद्धा या गटांमधून ही सगळी माणसं अतिशय उत्तम पद्धतीचं प्रदर्शन करतील आणि तुम्ही सगळेजण अतिशय ताकदीने त्यांच्या सोबत राहाल. पुनश्च एकदा येणाऱ्या 5 तारखेला मशाल या चिन्हावर आपण सगळ्यांनी शिक्कामोर्तब करावं हे अपील करते. मी हे सगळं बोलताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता, पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे कुणालाही राग आला असेल, कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणाचाही उपमर्द झाला असेल, चुकून माकून कुणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर अशा सगळ्या विरोधी नेते कार्यकर्ते त्यांचे हुजरे मुजरे खबरे यापैकी मी एकाचीही माफी अजिबात मागणार नाही. मला असंच म्हणायचं होतं, मला हेच म्हणायचं होतं आणि ठामपणे हेच सांगायचं होतं. मी बोलून शब्द बदलणाऱ्यांपैकी नाही, मी शब्दाला जागणाऱ्यांपैकी आहे. आणि आता जे जे शब्द मी तुम्हाला देते, निवडणुकीच्या नंतर विजयी उमेदवारांच्या सोबत मी पुन्हा तेच शब्द तुम्हाला प्रत्यक्षात कृतीत उतरून दाखवणाऱ्यांपैकी आहे आणि मी ते दाखवेन. गरज आहे ती आपल्या सगळ्यांच्या साथीची. आपण सगळे ती साथ द्याल ही अपेक्षा. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर महाराष्ट्राचे मुलक मैदानी तो शरददादा कोळी